आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींना 3,000 रुपये सुरू, मोठी आनंदाची बातमी। पण हे 2 काम लगेच करावं लागतील तर आणि तरच तुमच्या मोबाईलवरती 3,000 रुपयांचा मेसेज येणार। आताची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मोठी घोषणा झालेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी काही संकेतस्थळ आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता कोणत्या जिल्ह्यांपासून वाटपाला सुरुवात होणार ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात लगेच सांगणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लागून आहे आणि गौरीच्या आगमनानिमित्त लाडक्या बहिणींना लवकर हे पैसे कधी वाटप होणार, कोणत्या दिवशी होणार, किती वाजता होणार, किती वेळा होणार हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, लक्षपूर्वक पाहायचा आहे। कोणत्या लाडक्या बहिणी पात्र, कोणत्या अपात्र, कोणत्या लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा मेसेज येणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 2 मेसेज येणार। बघा 3,000 रुपयांचा एक मेसेज नाही येणार आहे, 1,500 रुपयांचे तुम्हाला 2 मेसेज हे येणार आहेत। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत, कारण अजित तटकरे मॅडम यांची सुद्धा एक महत्वाची बैठक झालेली आहे। एकनाथ शिंदे यांची सुद्धा एक मोठी बैठक झालेली आहे। याच्यामध्येच लाडक्या बहिणींसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी द्यायचा ह्याच्यावरती एक मोठी बातमी आलेली आहे। कारण बघा ऑगस्ट महिन्याचा तसं बघायला गेलं तर आज शेवटचा दिवस आहे, कारण आपण जर बघितलं तर आता उद्या रविवार आहे, परत डायरेक्ट सोमवार, एक दिवस राहिलेला आहे आपल्याकडं। म्हणजे आज जर चेक डिपॉझिट झाला तर पुढचे रविवार असो काय असो 100% वितरण सुरू राहतं, वितरणाला काही प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळं लाडक्या बहिणींनो काय होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी खुश होणार, कारण भरपूर लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत। कारण जशी बातमी आलेली आहे की बातमीच अशी आहे की एवढी खुश आहे, लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार आहेत, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपयाप्रमाणे 3,000 रुपये मिळणार आहेत। आणि एक अजून आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना ज्या मागचा हप्ता आलेला नाही त्यांना मागच्या हप्त्यासोबत हे हप्ते म्हणजे डायरेक्ट 4,500 रुपये मिळणार आहेत। परंतु इथं एक दुःखद बातमी आहे की बघा भरपूर लाडक्या बहिणी बाद सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे 2 काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी। सरकारनं डायरेक्ट ठणकावून सांगितलं आहे हे 2 काम करा तरच तुम्हाला पैसे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। कारण भरपूर ठिकाणी लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झालेली आहे। अर्ज पडताळणीत प्रामुख्यानं हे 2 डॉक्युमेंट सरकारनं तुमच्याकडे मागितलेले आहेत। बघा भरपूर ठिकाणी आपण चौकशी केलेली आहे लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणीमध्ये काय होत आहे, कसं गोष्टी, तर भरपूर लाडक्या बहिणी कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की कुठले डॉक्युमेंट चेक करत आहेत, कोणत्या डॉक्युमेंटची मागणी केलेली आहे आणि नेमकं तुम्हाला कोणती ती 2 कामं आहेत ती करायची आहेत जेणेकरून तुमचं नाव हे पात्र यादीमध्ये राहण्यास मदत होणार आहे। बघा हे फक्त तुम्हाला काम करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। बघा तुमच्यापर्यंत ठेवू नका, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका की तुम्हाला मागचा हप्ता मिळाला आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या तुम्ही 100% कमेंट्समध्ये सांगा, मी त्याचं उत्तर 100% देणार, ती पण फ्रीमध्ये। बाहेर तुम्हाला कन्सल्टेशनला फी घेतील, मी डायरेक्ट मोफत सांगतो काय करायचं, कसं घ्यायचं। तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, बघा सुरुवात सांगतो तुम्हाला। ह्यावेळेस सुरुवात कशी आहे, सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, पुणे, सातारा सांगली झालेलंच आहे आपलं, लातूर झाल्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, ठाणे, रायगड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ह्या वाटपाचा कार्यक्रम असणार आहे। बघा एकंदरीत दररोज 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये हे वाटपाचा कार्यक्रम चालणार आहे। अशा प्रकारचं तुम्हाला 2 मेसेज येणार आहे, लक्षात घ्या। ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयांचा सेपरेट मेसेज येणार आहे, सप्टेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा मेसेज येणार आहे। काही लोक म्हणत होते की सप्टेंबर महिन्याचा 2,100 रुपये मिळणार आहे, सप्टेंबर महिन्याला 2,100 मिळणार आहे, असं अजून तरी कुठं ठरलेलं नाही। एक उडती न्यूज होती परंतु ती काय उपयोगाची नाही आहे। त्यामुळं सप्टेंबरला 2,100 नाही तर तुम्हाला 1,500च मिळणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळं चॅनलला अशा महत्त्वाच्या आणि खऱ्या माहितीसाठी पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय तर कधी पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणींना येणार हे तर मी सांगतोच, कारण ज्या पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना पैसे येणार, बाकीच्यांना येणार नाहीत। जवळपास आपण आता जर बघितलं तर 30 ते 35 लाख लाडक्या बहिणी अपात्रच्या यादीमध्ये आहेत, तर त्यांची पुनर्अर्ज पडताळणी ही सुरू आहे। तर ह्याच्यावरती सगळं सरकार काम करत आहे, तर ह्याच्यावरती लवकरच तोडगा निघेल आणि त्यासुद्धा कदाचित बहिणी पात्र लाभार्थीमध्ये येऊ शकतात। बघूयात आता नेमकं काय होतं ते अर्ज पडताळणीमध्येच ठरेल। परंतु मी तुम्हाला सांगणार आहे ती 2 कामं कोणती।
पहिलं काम लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बातमी सांगत आहे. सगळं बाजूला काम ठेवून 2 मिनिटं व्हिडिओ बघा. तुमचा हप्ता सुरू राहील कायम, नाहीतर तुमचा हप्ता गेलाच म्हणून समजा. कारण प्रत्येक अर्ज पडताळणीमध्ये हेच तुम्हाला डॉक्युमेंट मागितलं गेलेलं आहे. पहिलं जे डॉक्युमेंट तुम्हाला मागितलं गेलेलं आहे ते म्हणजे रेशन कार्ड. हो, आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर रेशन कार्ड आहे, यात नवीन काय? नवीन एक आहे, ते म्हणजे ह्या महिन्यात ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डची KYC झालेली आहे अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना 100% हप्ता येणार आहे. कारण सरकारनं ठरवलेलं आहे की KYC ज्या लाडक्या बहिणींची केले गेलेली नाही रेशन कार्डची, अशा लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्ता बंद करायचा आहे. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची रेशन कार्डची KYC झालेली नाही ऑगस्ट महिन्यामध्ये अशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होईल. कारण रेशन कार्ड अपडेट KYC का करतो? कारण सरकारला समजलं पाहिजे की किती लाडक्या बहिणी आहेत ज्या योजनेचा लाभ घेत आहेत, किती हयात आहेत, किती मरण पावलेले आहेत, किंवा किती या जे नवीन ॲड झालेले आहेत, ह्याचा आकड्यासाठी सरकार हे KYC करत असतं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड 10 वर्ष झालेले आहेत ओपन करून, म्हणजे बघा भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत, मला माहिती आहे, मला स्वतः माहिती आहे की भरपूर जणांनी 2010, 11, 12, 13, 14, 15 मध्ये आधार कार्ड काढलेले आहेत आणि अजूनही अपडेट केलेले नाहीत. तेच आधार कार्ड अजूनही वापरत आहेत तुम्ही, फक्त कलर प्रिंट काढत असाल किंवा प्रिंट, पण अपडेट केलेलं नाही, KYC केलेली नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची KYC ऑगस्ट महिन्यामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्डची केलेली असेल अशाच लाडक्या बहिणींना ह्या योजनेचा हप्ता मिळणार आहे. कारण सरकारला त्यावंच समजतं, कारण 10 वर्षामागचं आधार कार्ड आता ते गृहीत धरलं जाणार नाही, त्याच्यामध्ये अपडेट करणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. हे 2 गोष्टी ज्या लाडक्या बहिणी करतील त्यांना 100% हप्ता त्यांच्या बँकेत पडणार आहे. यादी तुमची बघायची असेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन बघू शकता किंवा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा लावलेली पाहायला तुम्हाला मिळू शकते. तुम्ही म्हणाल दादा आम्ही आता हे करणार आहोत, तर 100% करा, कारण हे केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ हा दिला जाणार नाही. तुम्ही म्हणाल कधीपासून वाटप होणार आहे? वाटप लक्षात घ्या, अजून GR आलेला नाही. लक्षात घ्या, ज्या क्षणी GR येईल तिथून पुढे 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपयाशिवाय राहणार नाही. 1 मिनिटात मी तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्याला उद्या सकाळपासून 100% पैसे पाहायला मिळतील. कारण अवघे 1 ते 2 दिवस राहिले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की दरवेळेस ज्यावेळेस आपल्याला पैसे येतात त्यावेळेस आधी भरपूर आपल्याला सूत्रांकडून माहिती कळत असते, तर सूत्रांकडून अशी लवकरच माहिती येत आहे की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला हे पैसे जे आहेत ते पडण्यात येत आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही, पैसे येतील 100%. पण आपल्याकडून जे डॉक्युमेंट आहेत ते करणं खूप गरजेचं आहे. आणि आता काय होईल, ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस सगळ्यांना पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाहीत का? कारण तुम्ही हे काम केलेलं नसेल. आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना मागचा हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं सांगतो तुम्हाला. अशा प्रकारचा एक जो फॉर्म आहे तो तुम्हाला भेटतो अंगणवाडीमध्ये, तो तुम्हाला घेऊन यायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेण्याचा अर्ज याबाबत हा तुम्हाला भेटतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा भरून द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% मागचा जर हप्ता एखादा राहिला असेल तर तो 100% येईल. कारण भरपूर लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे की घरात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे त्यांना लाभ भेटलेला नाही. सोबत हे डॉक्युमेंट घेऊन जावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडायचा दाखला. आणि कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.